पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुचाकीवरती खरं तर संपूर्ण आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. आपण बघू शकतो की आता दर्शन रांगेमध्ये खरं आणि भाविकांची देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. वरून पाऊस पडतो तरी देखील ते त्यांनी दुचाकीवरती खरं संपूर्ण आढावा घेताना आपल्याला पाहिजे. स्वतः पालकमंत्री आपल्याबरोबर काय सांगताल आज दुचाकीवर तुम्ही सगळा आढावा घेताय? आपण बघतो की आता गेल्या 1.5-2 महिन्यापासून वारकऱ्यांच्या आणि भक्तांच्या स्वागताची तयारी पंढरपूर करते. तेव्हा हे पंढरपूरमधल्या सगळ्या सुविधा आपण ज्या अपेक्षित होत्या त्याची तयारी झाली का या संदर्भातली माहिती आम्ही आज घेतोय. मला वाटतं बहुतांश तयारी झालेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आपण सगळेजण पाहतोय. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पत्रा शेडमध्ये आपण ज्या ठिकाणी भाविकांची रांग उभी आहे त्या रांगेतल्या सगळ्या भक्तांशी बोललो आणि खऱ्या अर्थानं मनापासून आनंद झाला. आज त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्यासाठी, आनंद बघण्यासाठी प्रशासनानं आणि सगळ्याच लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं कामाला आली आणि प्रत्येक भाविक आनंदानं, भक्तीनं, भावानं या ठिकाणी दर्शन घेतोय. त्याला दर्शनबारीमध्ये सगळी व्यवस्था आहे. पाणी आहे, नाश्ता आहे, स्वच्छता आहे, आजारी पडला तर त्याची व्यवस्था आहे. या सगळ्या व्यवस्था मिळत आहेत. त्यामुळे वारकरी प्रचंड खुश आहे आणि आनंदानं भजन कीर्तन करत विठुरायाच्या दर्शनाला चाललेला. वरनं पाऊस पडतो, हाताला सलाईन लावलेलं आहे तरी देखील तुमच्या चेहऱ्यावरती अजूनही कुठला थकवा जाणवत नाही. कसं सगळे नियोजन करतात? ज्या गोष्टीसाठी आपण 2-2 महिने मेहनत घेतो त्याचं जेव्हा खऱ्या अर्थानं त्याचं काम केलंय त्या कामाचा प्रत्यय आपल्याला येतो तेव्हा खऱ्या अर्थानं जोश ऊर्जा असते. परंतु ठीक आहे, तब्येत बरी नव्हती हा विषय आहे, परंतु माझी तब्येत बरी आहे किंवा नाही म्हणून वारी थांबणार नाही. इथल्या लोकांच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा ती जबाबदारी पार पाडण्याच्या कर्तव्यातून आपण इथं काम करतो. मला आनंद याचा आहे की आम्ही ज्या ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, कलेक्टर असतील, CO असतील, नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आणि सगळ्या गोष्टी ज्या ठरवल्याप्रमाणे पूर्ण केलेल्या आहेत. आणि अख्खं पंढरपूर आज बघतोय स्वच्छ आहे, सुंदर आहे, वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे आणि आलेला प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हा आनंद बघण्यासाठीच एवढा मोठा अट्टास होता. भाविकांना काय आव्हान करत असेल? आनंदाने या, आनंदानं दर्शन घ्या, आनंदाने जावा. इथं ज्या ज्या सुविधा प्रशासनाच्या वतीनं खास करून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सातत्यानं ज्या सूचना दिल्या होत्या त्या सगळ्या सूचनाचं पालन झाल्यानंतर ज्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्या सुविधांचा उपयोग करा आणि आनंद घेऊन जा. आपण बघितलं असेल की पालकमंत्री जयकुमारने भाविकांना देखील आवाहन केलेलं, ज्या ज्या सूचना दिल्या होत्या सगळी तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि पालकमंत्र्यांनी दुचाकीवरून सगळा हा करत प्रवास करत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.